नमस्कार. आणि आज आम्ही निघालो आहोत मालवणला. सो या मालवण स्पेशल ट्रिपमध्ये आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत, काय काय खाणार आहोत, काय काय एक्सप्लोर करणार आहोत ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सकाळी आम्ही लवकरच घराबाहेर पडलो होतो कारण आम्हाला उन्हाच्या अगोदर मालवणमध्ये पोहोचायचं होतं. आणि अर्थात आम्ही 11:30-12च्या सुमारास मालवणमध्ये पोहोचलो. पण रिसॉर्टमध्ये चेकिंग केलं आणि बाहेर पडलो गणेश मंदिर पाहायला. या मंदिरातील गणपतीची मूर्ती ही शुद्ध सोन्याची आहे आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आहे. सभागृहाच्या छतावर गणेशाच्या 8 मूर्ती कोरलेल्या आहेत. ते पाहून झाल्यावर आम्ही निघालो काळबादेवी मंदिरामध्ये. देवीचं हे स्थान फार प्राचीन आणि जागृत असल्याचं म्हटलं जातं. प्रांगणात विहीर व तुळस आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व अंतराळात स्थित असलेले गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. हे मंदिर दुपारी बंद असल्यामुळे गर्भगृहात आम्हाला जाता आलं नाही. ते पाहून झाल्यावर आम्ही बोटीने निघालो सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. परकीय आक्रमण रोखण्यासाठी आणि सागरी संरक्षणासाठी म्हणून हा किल्ला बांधण्यात आला होता. जसजशी बोट जवळजवळ जात होती तसतसा सिंधुदुर्ग नजरेत बसत नव्हता. मुख्य प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर मारुतीचे छोटेखानी मंदिर लागते. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यावर आजूबाजूचा 15 मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर तो काही प्रमाणात उद्ध्वस्त करून टाकला होता. असे म्हणतात की हा किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होन खर्ची पडली आणि उभारणीसाठी 3 वर्षांचा कालावधी लागला होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवली आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. सिंधुदुर्गचा विस्तार सुमारे 3.5 किलोमीटरचा आहे. या किल्ल्यावरती महाराजांचे एक मंदिर पण आहे ज्यामध्ये महाराज तलवार घेऊन विराजमान आहेत. याशिवाय समुद्राच्या मध्यभागी असूनही किल्ल्यावरती गोड पाण्याच्या विहिरी आहेत ज्यांना दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर असं म्हटलं जातं. महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची जेवढी प्रशंसा करेल तेवढी कमीच वाटते नाही. ही भव्य वास्तू पाहून असं वाटतं की आजही महाराज हवे होते. या विलोभनीय सूर्यास्ताला आणि सिंधुदुर्गला निरोप देऊन आम्ही बाहेर पडलो आणि निघालो रॉक गार्डन पाहायला. रॉक गार्डन हे चिवला बीच जवळ आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरतीच आहे. समुद्राच्या लाटा खडकांवर आदळतानाचे विहंगम दृश्य दिसते. त्यामुळे हे सनसेट पाहण्याचे उत्तम ठिकाण मानले जाते. त्याचबरोबर रात्री 7:30 वाजता इथे म्युझिकल शो सुद्धा असतो. अशा प्रकारे मस्त मच्छीवर ताव मारून आम्ही आमचा मालवणमधील पहिला दिवस एन्जॉय केला. थँक्यू. बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.